सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आज आपण उडपी स्टाईल सांबरची रेसिपी बनवतोय। पाऊण वाटी आपल्याला तुरीची, मुगाची आणि मसूरची डाळ घ्यायची, त्यातच काही भाज्या टाकायच्या आहे। आता काय काय भाज्या टाकलेल्या आहेत त्या मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देणारच आहे। त्यानंतर पाणी टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या। भाज्या शिजत आहे तोपर्यंत आपल्याला मसाला तयार करायचा आहे। कढाईमध्ये तेल घेतलं, त्यातच जिरं, मोहरी, मेथी दाणे, चणा डाळ, उडीद डाळ, तांदूळ, धने, अख्खे धने टाकलेले आहे। अर्धा कांदा घातलेला आहे। कढीपत्त्याचे पाने, बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल मिरची टाकायची, छान परतवून घ्यायचं। त्यातच सुकं खोबरं घालायचं आहे। छान मसाला परतला की लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पाणी टाकून मस्त असा हा उडपी स्टाईल सांबरचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। भाज्याही आपल्या शिजलेल्या आहेत, त्यातल्या शेंगा आपण साईडला काढून घेऊया आणि भाज्या आणि डाळ छान बारीक करून घ्यायची आहे। त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकायचं, जिरं, मोहरी, कढीपत्ता, बोर मिरच्या आणि हिंगाची फोडणी घालायची। लगेचच बारीक केलेले भाज्या आणि डाळ टाकून 5 मिनिटं झाकण ठेवायचं। त्यानंतर तयार केलेला मसाला घालायचा आणि तुम्हाला सांबर किती घट्ट